नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदकिशोर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवगिरी हा किल्ला पाहण्यासाठी। देवगिरी किल्ला हा म्हणजे देवांचा पर्वत याचा असा अर्थ होतो। हा देवगिरी किल्ल्यातील बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, परंतु तुम्हाला माझ्या परीने मी जितकं होईल तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हा किल्ला 8व्या शतकात राष्ट्रकूट घराण्यातील राजा, त्याचं नाव वल्लभ राजा असं होतं। असं म्हणलं जातं की वल्लभ राजा यांनी हा किल्ला बांधला आहे, पण वल्लभ हा राजांनी किल्ला बांधलेला नसून हा यादव घराण्यातील राजे यांनी बांधलेला आहे। ह्या किल्ल्यामध्येचा पूर्ण इतिहास हाही आपण जाणून घेणार आहोत। पण मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला आता किल्ल्यामध्ये आपण हा व्हिडिओ खूप मोठा होता असल्यामुळे आपण चालू याच्यामध्येच आपण हा बघणार आहोत किल्ला। त्यापूर्वी मित्रांनो, जर माझं काही चुकत असेल, काही माझ्या बोलण्यामधून काही चुका होत असतील तर मी त्याच्याविषयी खरंच सर्वांची माफी मागतो। आणि जर तुम्हाला काही असं वाटत असेल की माझ्याकडनं काही गोष्टी हुकलेल्या आहेत तर त्या तुम्ही मला कमेंटमार्फत सांगू शकता, जेणेकरून मी माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये त्याची सुधारणा करून त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया व्हिडिओमध्ये, म्हणजेच व्हिडिओ चालू असतानाच आपण बाकी इतिहासही किल्ल्याचा बघूया। हा देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर ह्या मुख्य शहरापासून 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो। हा किल्ला बघण्यासाठी तुम्हाला संपूर्ण निसर्गरम्य ठिकाण आणि भरपूर अशा ऐतिहासिक गोष्टी इथं पाहायला मिळतात। वाटाणा जात असताना तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये हॉटेल्स अवेलेबल आहेत, राहण्याची व्यवस्था इथं भरपूर ठिकाणी तुम्हाला आहे। आपण आता जिथे उभा आहोत हा आहे अंबरकोट। येथे ज्यावेळेस 8व्या शतकातील राजे, त्यानंतर आले यादव घराण्यातील राजे, आणि यादव घराण्यातील जे आले ते आले बहमनी सत्ता। तर ह्या बहमनी सत्तेमध्ये 5 राजांनी इथे राज्य केले: आदिलशाह, निजामशाह, बेरीशाह, कुतुबशाह आणि त्यानंतर होते ते औरंगजेब। तर यामधील महत्त्वाचं म्हणजे जे खंदकापासून जो समोर हा किल्ला बांधण्यात आला त्यामधील जे बहमनी राजांचे जे सेनापती होते, ज्यांचं नाव मणिकंबर होतं, यांनी ह्या किल्ल्यामध्ये 3 तटबंदी बांधल्या। त्या 3 तटबंदी म्हणजेच अंबरकोट, महाकोट आणि काळाकोट। तर अंबरकोटाचा अर्थ असा होतो, अंबर म्हणजे खुला, एकदम मोकळा, आणि कोट म्हणजे बंदिस्त। तर आपण आता जे ठिकाण बघत आहोत तर हे अंबरकोटाचं ठिकाण आहे। हे ठिकाण खुलं आहे, परंतु तितकंच बंदिस्तसुद्धा आहे। या कोटामध्ये आल्यानंतर शत्रू सैन्याची दिशाभूल करणं व त्याला जितकं होईल तितकं त्याचं मनोबल खच्चीकरण करून त्याच्यावरती विजय प्राप्त करणं ह्या कोटाचं पहिलं उद्दिष्ट, आणि त्याला अडवून ठेवण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण। आणि हा पहिला दरवाजा हाही तितकाच महत्त्वाचा आपल्याला इथे पाहायला मिळतो। हा आहे किल्ल्यावरील मुख्य दरवाजा। ह्या दरवाजाला तुम्हाला जे एक खिळे लावलेले दिसत आहेत तर हे बलाढ्य प्राणी, जसे की महाकाय प्राणी, हत्ती असायचे, उंटा असायचे, यांना डॅमेज करण्यासाठी किंवा मारण्यासाठी याचा उपयोग केला जायचा। ज्यावेळेस ते दरवाजा पाडण्यासाठी या खिळ्यांवरती वार करायचे तर हे खिळे त्यांच्या पायात घुसायचे। आणि ह्या आहेत ह्या दरवाजावरती लोखंडी प्लेटा। ह्या खिळ्यांना विष लावलेलं असायचं, जेणेकरून महाकाय प्राणी जेही यायचे तर ते इथे येऊन त्यांना विषबाधा होऊन ते मारले जायचे। असा हा दरवाजा आजही आपल्या इथं भक्कमतेनं उभा असलेला दिसतो। चला आता आपण जाऊया किल्ल्याच्या समोर। आता तुम्हाला इथं दिसत असेल, इथं ही एक देवळी दिसत असेल तुम्हाला, तर ही देवळी आणि हिच्याच अपोजिट साईडला अजून एक देवळी आहे। ही देवळी यांच्या दोन्हींच्यामध्ये एक मोठा लाकडी टोल टाकलेला असायचा, जेणेकरून हत्तीनं दरवाजा तोडला तरी तो समोर येणार नाही, आणि आल्यानंतर त्या दरवाजाला त्या टोलला लागून त्याचा वेळ जाईल किंवा त्याला तो पाडल्याबिगर समोर येता येणार नाही, हे यामागील कारण असायचं। इथं तुम्हाला ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत तर ह्या पायऱ्या वरती या बुरुजांवर जाण्यासाठी करण्यात आल्या होत्या। ह्या पायऱ्यांवरून बुरुजांवर जाऊन आपण वरती शत्रूंना मारण्यासाठी किंवा शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा ह्या पायऱ्या।
आजही आपल्याला तितक्याच भक्कमतेने उभं राहिलेल्या दिसतात. आता हा आहे किल्ल्यावरील लगेच आपल्याला लागलेला दुसरा दरवाजा, म्हणजेच शत्रूला अडवण्यासाठी केलेला हा दुसरा ट्रॅप, म्हणजेच हा दरवाजा. आणि ही आहे दरवाजाची लॉक सिस्टम, जे आजही आपल्या इथे पाहायला मिळतात. पुन्हा त्याच देवळ्या, पुन्हा तेच. आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये, म्हणजेच महाकोट. आता अंबरकोट इथून मागचा होता, आता आलो आपण आहोत महाकोटामध्ये. तर तुम्हाला आता ज्या ह्या तोफी ठेवलेल्या दिसत आहेत, तर ह्या तोफ ज्या आहेत तर ह्या नंतर आणून ठेवण्यात आल्या आहेत. परंतु या तोफ आजही आपल्याला पाहण्यासारख्या आहेत. प्रत्येक तोफेचे एक विशिष्ट वैशिष्ट्य आणि त्या ह्या गाड्यांवरती कशा प्रकारे ॲसेंबल केल्या आहेत, तर हेही आपल्याला इथं पाहायला मिळतं. यावरून आपल्याला तोफ ही कशी वापरल्या जायची आणि तिचा वापरण्याची पद्धत आपल्याला आजही इथं पाहायला मिळते. समोर आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक फसवा दरवाजा इथं पाहायला मिळतो, जो आता बंद करण्यात आला आहे. आणि हे तुम्हाला जे गोळे दिसत आहेत, तर हे तोफीचे गोळे आहेत, जे इथं काही युद्धामध्ये आले असतील तर ते आजही असेच फसवून ठेवण्यात आले आहे. कारण ते जर काढण्याचा प्रयत्न केला तर ते फुटू शकतात, असं याची भीती आहे. त्याच्यामुळे ते गोळे आजही कोणी काढलेले नाही, ते जसे आहेत तसे याच्यामध्ये फसवण्यात आले आहेत. आता हे बघा, तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक फसवा दरवाजा इथं बघायला मिळेल. हा फसवा दरवाजा म्हणजे शत्रूचा वेळ वाया घालवणे आणि शत्रूला विभाजित करून कमी करून त्याला मारण्याचा प्रयत्न करणे किंवा शत्रूला होईल तितकं डॅमेज देण्याचं काम इथे करण्यात आलं आहे. लागन तेवढे फसवे दरवाजे आणि लागन तेवढे भुलभुलैया आणि वाटा, या वाटांमध्ये शत्रूला येऊन त्याला कधीही हा किल्ला जिंकता येणार नाही असं केलेलं हे पूर्ण नियोजन, हे एक खरंच खूप सुंदर असं नियोजन करण्यात आलं आहे 8व्या शतकामध्ये. तर हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. तर आता समोर आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, हे आहेत बुरुज. वरतून खाली बघण्यासाठी, म्हणजे वरतून जर खाली बघितलं तर तुम्हाला सर्व काही दिसेल. या दरवाजातून आत आलो. आता आत आल्यानंतर तुम्हाला हा दरवाजा बघा कसा बनवलेला आहे. ते दरवाजा बनवताना हा पूर्ण अखंड दगडांनी दरवाजा बनवला आहे. इथं राहण्यासाठी ह्या किल्ल्याचे जे रक्षक सैनिक होते त्यांना राहण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी इथं हे खांब वगैरे असं वाटतं हे खांब नंतर आणून इथं बसवण्यात आलेले आहेत. त्यानंतर हे बघा, इथून वरती जाण्यासाठी, म्हणजेच याच्यावरती या वॉच टावरवर वगैरे जाण्यासाठी सुद्धा इथं रस्ता केलेला आहे. आणि हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय तर हाही दरवाजा बघा तुम्ही किती भक्कम आणि किती मजबूत लाकडांनी बनवलेला आहे. म्हणजे शक्यतो हा लवकर तुटणं म्हणजे शक्य नाही आहे हा दरवाजा तोडणं म्हणजे. तरी इथं म्हणजे शत्रूचा वेळ वाया घालवण्यासाठी हा दरवाजा बनवण्यात आलेला आहे तर चला आता आपण नेक्स्ट जाऊया समोर. आता हे जे तुम्ही बघताय ना, ह्या देवळ्या, तर याच्यामध्ये हे सैनिक राहण्यासाठी केलेली जागा आहे. ज्यावेळेस हे रक्षक सैनिक या किल्ल्याचे राहायचे इथं, त्यावेळेस त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था इथं करण्यात आलेली होती त्या काळामध्ये. प्लस इथून परत आता जर तुम्ही इथं समोर बघितलं, इकडे घ्या कॅमेरा ऋषी, कॅमेरा इथं लावा एकदा समोरवरती. तुम्ही जर इथं बघितलं ना तर तुम्हाला दिसेल बघा, इथून वरती जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. म्हणजे जरी शत्रूचं आक्रमण इथं झालं तर त्याच्या अंगावरती दगडं किंवा गरम तेल, उकळलेलं तेल असं त्यांच्या अंगावर इथं टाकण्यात यायचं. तर इथून हा रस्ता केलेला आहे बघा वर जाण्यासाठी. की हा आपण विचार त्यावेळेस केलेला, त्यांनी विचार हा आज आपल्याला इथं पाहायला मिळतो. तो उजव्या हाताला इथून वळवण्यात आलेला आहे. उजव्या हाताला म्हणजे आपली जी ताकद असती, जी तलवार म्हणा किंवा आपलं जे शस्त्र असतं, ते जास्त करून मारण्याचा वार हा उजव्या हाताला केला गेलेला असतो. आता इथं बघा, इथून ज्यावेळेस शत्रू येईल तर शत्रूचा जो मेन प्रतिघात, जो वार असेल त्याच्या पूर्ण ताकदीचा, तो डायरेक्ट ह्या साईडला म्हणजे उजव्या हातानं वार असू शकतो. तर इथं यांनी बनवताना असं बनवलेलं आहे स्ट्रक्चर की आपण ज्यावेळेस इथं येऊ त्यावेळेस आपला मोमेंट हा इकडं असेल, म्हणजे आपल्याला इकडं डायरेक्ट वार करता येणार नाही शत्रूवर कसाच. आणि शत्रूला वार करण्यासाठी जर रक्षक सैनिकाला जर वार करायचा शत्रूवर, तर तो सहज त्याच्या उजव्या हातानं पूर्ण ताकदीने इथं वार करू शकतो. म्हणजे जे
स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे ना, तर हे स्ट्रक्चर त्यांनी पूर्ण उजव्या हाताला मोमेंटनुसार बनवण्यात आले. आता हे इथलं एक मेन आपण आलो तर हा पूर्ण किल्ला आपल्याला उजव्या हाताला वळवताना इथं पाहायला मिळतो. आता इथं दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही वरती बघू शकता, तुम्हाला आता हे जे स्ट्रक्चर आहे पिरामिड टाईप स्ट्रक्चर बनलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर खाली याचा आकार मोठा दिसतो आहे. याचा आकार हा खाली मोठा आहे आणि वरती निमुळता झालेला आहे. म्हणजे शत्रूंना इथं लपण्याचा जरी प्रयत्न केला तो वरतून त्याच्यावरती हमला करणं हे सहज शक्य होऊ शकतं शत्रूवरतून. त्यामुळे वरून हे बनवताना इतका विचारपूर्वक आणि एवढ्या हा जो इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे हे बनवण्याचं कौशल्य खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. व याच्यावरती आता हे जे समोर तुम्हाला दिसतंय, आता असं समजा की शत्रू इथपर्यंत आला आहे, काय हरकत नाही. शत्रू इथं आल्यानंतर ना इथं तुम्हाला आहे ना इथं दिशाभूल करणारं सगळ्यात मोठं यंत्र असेल. इथं आल्यानंतर हे जे बुरुज आहेत या बुरुजावरून तर शत्रूंवरती हल्ला होणारच आहे. हे वॉच टावर आहेत लक्ष देण्यासाठी. वरतून त्यांच्या अंगावर गरम तेल म्हणा किंवा दगडं म्हणा हे टाकल्या जातील, याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता इथं आल्यानंतर तुम्ही एक विशिष्ट एक गोष्टीचं ध्यान घ्या. तुम्हाला इथं आल्यानंतरही तुम्हाला जो मूळ दरवाजा आहे किल्ल्यावर जाण्याचा तो दिसत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. आता शत्रू इथं आल्यानंतर पहिले सुट्टीचं मानसिकता काय असेल की जो भाग त्याला मोकळा दिसतोय खुला दिसतोय त्या भागाकडे जाणं. आता इकडं बघा ऋषी, इकडं कॅमेरा घ्या. हा जो भाग दिसतोय ना हा 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पूर्ण खुला आणि पूर्ण मोकळा भाग आहे. आता हा जो मोकळा भाग आहे हा ज्यावेळेस अलाउद्दीन खिलजीचा सेनापती त्या सेनापतीनं याचं नाव काय ठेवलेलं आहे, या भागाचं नाव बाह्यकोट. म्हणजेच खुला, बाह्यकोट म्हणजे कसा खुला पण बंदिस्त असा याचा अर्थ होतो. तर हा इथून जो आहे तो 1.5 किलोमीटरपर्यंत पण पूर्ण खुला भाग आहे, पण पूर्ण बंदिस्त भाग आहे सगळ्या बाजूंनी. समोर बी याचं दैंड आहे या भागाचं. आता बघा मित्रांनो, हे जे आपण आता जो ह्या दुसऱ्या दरवाजातून आपण आत आलो, आपण बघितलं पहिला दरवाजा, त्यानंतरचा एक फसवा दरवाजा, त्यानंतरचा परत एक किल्ल्याकडे जाणारा एक दरवाजा, त्यानंतरचा हा जो मार्ग आहे ना तर हा एक फसवा मार्ग आहे मित्रांनो. इथून तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला इथं पुढं तुम्हाला याचं दैंड आहेत, इथं काहीही मिळणार नाही आहे. पण 1.5 किलोमीटर जाऊन वापस येणं 1 ते 2 किलोमीटर म्हणजे जे सैनिक आहेत, जे शत्रू सैनिक आहेत तर त्यांचं किती खच्चीकरण आहे इथं आणि त्यांची जी एनर्जी आहे तर त्या एनर्जीला लॉस करण्याचं काम इथं करण्यात आलेलं आहे. आता इथून 1.5 किलोमीटर ठीक आहे, इथून 1.5 किलोमीटर सैनिक जातील. सैनिक गेले. आता जे वरतून जे या खंदकावरती जे पिरॅमिड स्ट्रक्चरवरती याच्यावरती जे सैनिक असतील ते वरतून वार करतील त्यांच्यावरती. त्यांनी वार केल्यानंतर जो इथला व्यक्ती असेल तर तो घायाळ होणार. त्याला इथं आल्यानंतर त्याच्यावरती तो खूप म्हणजे असा थकलेला असेल तर तो रिटर्न त्याला परत इथंच येणं आहे. आता हे दैंड आहे इथला. आता मित्रांनो, अलाउद्दीन खिलजीचा जो सरसेनापती होता त्या सरसेनापती हा खूप धूर्त होता मित्रांनो. धूर्त कसा तर त्यानं जे बनवलं ना हे स्ट्रक्चर हे खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे त्यानं. आता मी अलाउद्दीन खिलजीचा सरसेनापती का म्हटलो, कारण त्याचं नाव मला आता आठवत नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. त्यानं याच्यामध्ये 3 कोट बांधले, एक महाकोट, एक काळा कोट आणि एक ओपन कोट. म्हणजे त्याला मी आता माझ्या भाषेमध्ये त्याला ओपन कोट म्हणतो, त्याचं काहीतरी नाव आहे, आठवत नाही ते नाव. तर तो ओपन कोटसुद्धा त्यानंच बांधलेला आहे. तर हा ओपन कोटचा अर्थ असा होतो खुला पण बंदिस्त ठिकाण. कोट म्हणजे बंदिस्त, तर खुला आणि बंदिस्त ठिकाण म्हणजे इथून शत्रू कितीही लांब गेला तर त्याला वापस मात्र इथंच येणे, कारण चारही बाजूनं बंदिस्त ठिकाण आहे आणि वापस त्याला इथं यावं लागेल. आणि आल्यानंतर मात्र त्याला इथं त्याची शक्ती ही छिन्न झालेलीच असेल. आता तुम्ही बघू शकता ह्या किल्ला बांधत असताना किती बारकाईने याचा अभ्यास केला आहे की ह्या स्ट्रक्चर म्हणजे पाणी येणारं इथं ते पाणी जाण्यासाठी केलेले खंदक हे डायरेक्ट जाऊन त्या दरीमध्ये मिळतात. तर हे सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. याला आपण भुयारी मार्गसुद्धा असाही म्हणू शकतो एक वेळेस. आणि जरीही शत्रूनं आता हे पाणी तर किल्ल्याच्या बाहेर जाणार आहे नाल्यामध्ये, तर तिथून जरी शत्रूनं आतमध्ये येण्याचा जरी प्रयत्न केला तरीही हे तुम्हाला दिसत आहे हे जे बनवलेलं आहे
तर यामुळं त्यांना आत येता येणार नाही शत्रूला, म्हणून हे इथं लावण्यात आलं आहे. म्हणजे इतक्या बारीक गोष्टीचा विचार त्यांनी केला आहे. आता हे जे दगड ठेवले तर हे नंतर पुरातत्व विभागाने ठेवलेले असतील सुरक्षेसाठी. समोर आहे तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथं दाखवतो मी. या आता इथं बघा, इथं एक छोटीशी जागा तयार केलेली आहे. या समोर या तुम्हाला दाखवतो. इथं बघा एक छोटीशी जागा तयार करण्यात आलेली आहे. या जागेमध्ये लाकूड फसलेलं आहे बघा, अजूनही फसलेलं लाकूड आहे ते. तर हे कशासाठी होतं, हे ज्या वेळेस शत्रूनं इथं एक दरवाजा असायला पाहिजे होता, ते दरवाजाचे लॉक सिस्टमही इथं वरती अजूनही आहे. तिथं समोर आहे, इकडं समोर एकदा लॉक सिस्टम दाखवा दरवाजाचे. हे वरती बघा दरवाजाचे लॉक सिस्टम तुम्हाला इथं दिसत असतील. हे लॉक सिस्टम सेम असे लॉक सिस्टम समोरच्याही साईडनं आहे. आणि ही देवडी बघा, ही एक देवडी बघा, तुम्हाला मी पहिले ती दाखवली जिच्यात लाकूड फसलेलं होतं. आणि ही देवडी एक. आता याच्यामध्ये काय असायचं, इथं दरवाजा लॉक केल्यानंतर इथं लगेच एक मोठा खांब, लाकडाचा खांब म्हणा, नाही तर कधी अशी एखादी वस्तू, आडवी वस्तू इथं फसवलेली असायची. याने काय व्हायचं, दरवाजा जरी तोडला हत्तीनं, पहिले तर शक्यतो एवढे दरवाजा तोडायचे म्हणजे हत्तीनं किंवा महाकाय प्राण्यांच्या मदतीनं तोडल्या जायचे. जर तोडला तर तोडल्यानंतर जसं आपण एखादी वस्तू आपण तोडतो, तर तोडल्यानंतर आपण तिच्यावर ज्यावेळेस दाब टाकतो, प्रेशर टाकतो, त्यावेळेस आपण तिच्यावरती प्रेशरनं गेल्यानंतर आपलाही तोल पुढे जातो. तसं दरवाजा तुटल्यानंतर जसाही त्या प्राण्याचा म्हणा किंवा त्या वस्तूचा जसं तोल ह्या लाकडावरती येईल, तर ती त्याला एकदम लागून काय होणार, डॅमेज होणार ती वस्तू. हा एक याच्या मागचा इंटेन्स असू शकतो. किंवा दुसरा असा की जर जो महाकाय प्राणी हत्ती, आता जर त्याला इथून समोर आणायचं आहे तर हे तोडल्या बिगर शक्य नाही, तर हे तोडूनच त्यांना पुढे यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शत्रूचं जी ताकद आहे, शत्रूची जी आपण त्याला शत्रूची जी ताकद म्हणतो, त्या ताकदीला पूर्णपणे तोडण्याचं काम इथं करण्यात आलं आहे. त्याची वेळ, शत्रूचा जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त ताकद ही खर्ची करण्याचं काम इथं करण्यात आलं आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाचं दाखवतो मी, तुम्ही समोर या थोडंसं. आता आपण समोरचं सैनिकांनी तोही दरवाजा तोडला. तो दरवाजा तोडून शत्रू सैनिक आत आले, समजा इथपर्यंत आले. तर इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला परत ह्या 2 देवड्या दिसतील बघा, सेम तेच स्ट्रक्चर, सेम तेच पद्धत. ह्या 2 देवड्यांमध्ये पुन्हा एक लाकडाचा ओंडका आरपार टाकलेला असायला पाहिजे इथं, म्हणजे सैनिकाचा अजून जास्त वेळ जाण्यासाठी. पुन्हा हा दरवाजा एक तुम्हाला इथं दिसेल, हा दरवाजा तोडावा लागेल. आता हे जे इथं बांधलेलं आहे ना, तर रस्ता बघा, आपण जसं आत येऊ लागलो ना, तसं रस्ता कमी होत आलेला आहे. म्हणजे जितकं कमी सैन्य आत येईल तितकं त्यांच्यावरती प्रतिघात करण्याचं जे त्यांच्यावरती त्यांच्यावर हल्ला करण्याचं जे तंत्र आहे ते जास्त चांगल्या प्रमाणामध्ये केल्या जाईल. हा यामागचा इंटेन्स असायला पाहिजे इथला. आणि इथून वरतून तुम्ही शत्रूवरती सहजरित्या हल्ला करू शकता किंवा वरतून त्यांच्यावरती दगड टाकणं, त्यांच्यावरती हल्ला करणं हे सहज सोपं होऊ शकतं. त्यामुळे वरती केलेलं बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. आणि कदाचित त्याच्यावरती काहीतरी झाकलेलंही असू शकतं, पण आता ते बहुतेक आता ते वेळेनुसार किंवा काळानुसार ते नामशेष झालेलं आपल्याला दिसतं. तर आता तुम्ही समोर या, तुम्हाला अजून एक महत्त्वाचा दाखवतो. या शत्रूने हाही दरवाजा तोडला. आता बघा हे जे पहिले जे समजा आता पुरातत्व विभागांनी समजा हे नंतरचं बनवलेलं स्ट्रक्चर समजा चालण्यासाठी किंवा पर्यटकांना येण्यासाठी, पण हा भाग जाणून बुजून सोडलेला आहे बघा. याचं एक आहे ना विशिष्ट या भागाचं एक कारण आहे. हा जो भाग तुम्हाला दिसतोय ना, हा पूर्ण इथून तिथून बनलेला होता. पूर्ण किल्ल्याच्या स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत सेम असं होतं. याचं कारण असं होतं की जे हत्ती असायचे किंवा घोडे असायचे किंवा शत्रू असायचे, त्या शत्रूंना जास्तीत जास्त डॅमेज पोहोचवण्याचं काम हे रस्ते करायचे. कसे, चालताना इथं पाय लचकला, मुडपला तर शत्रू इथं खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला त्रास व्हायचा किंवा शत्रू घायाळ होण्याचं जे प्रमाण असायचं तर ते वाढायचं. हत्तींचा पाय मुरगळणं, परत अजून जे हे आहेत उंट वगैरे यांचे पाय मोडणं, तर असं हे सगळं स्ट्रक्चर हे
त्या काळामध्ये जाणून बुजून बनवण्यात आलं होतं. ते याला अजून चांगल्या पद्धतीनेही तयार करू शकत होते, पण त्यांनी केलं नाही. आणि अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्हाला इथून आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस चालू आहे वरतून. आता ह्या किल्ल्यापासून, ज्या खंदकापासून समोर जे पाणी येतं आहे, जे पाणी साचलेलं आहे, तर ते पाणी बराबर ह्या दगडांच्या मधून जाऊन ते व्यवस्थित जाऊन, आपण पहिले बघितलं की ते ड्रेनिंग, आपण आताच्या काळामध्ये त्याला ड्रेनिंग लाईन्स म्हणू, त्या ड्रेनिंग लाईनमध्ये जातं. म्हणजे त्या काळाचं जे स्ट्रक्चर होतं हे ड्रेनिंग लाईनमध्ये किती विकसित होतं हे आपल्याला याच्यावरून समजतं किंवा आपल्याला कळतं. म्हणजे त्याही काळात त्यांचे जे इंजिनिअरिंगचं जे टॅलेंट होतं, जे त्यांचं जे बुद्धी कौशल्य होतं किंवा त्यांचं जे पुढं विचार करण्याची जी क्षमता होती ती किती प्रबळशील व किती होती हे आपल्याला शिकण्यासारखं आहे मित्रांनो. 1200 शतकामध्ये त्यांनी बांधलेलं आहे. आणि 1200 शतकामध्ये पाण्याची वाट प्लस पाण्याच्या वाटेमध्ये मग ते म्हणतात ना, एक तीर दोन निशाणे, तसंही तसं केलेलं आहे. म्हणजे पाणीही जाण्यासाठी त्याची व्यवस्था व्यवस्थित केली होती त्यांनी. आणि प्लस अजून शत्रूंना जास्तीत जास्त डॅमेज करण्याचंही काम इथं त्यांनी केलं होतं. आता एकदा आपण बुरुजावर जाऊन येऊया, बुरुज बघून येऊया. किंवा आणि त्यानंतर आपण इकडं बघा, इकडं सरस्वती बावडी म्हणून आले. ही सरस्वती बावडी ही आपण एकदा बघणार आहोत. तर एकदा आपण आता बुरुजावर जाऊन बघूया. वाट मला इथं दिसत नाही आहे, पण एकदा तरी आपण बघूया कुठून रस्ता आहे ते वरती जाण्यास. आलो आहोत सरस्वती बावडीमध्ये. आपण इकडनं समोर आलो, मी या पायऱ्यांना इथपर्यंत आलो खाली. पावसाळ्याचे दिवस आहे, तुम्ही असा प्रयत्न करू नका, घसरण्याचे चान्सेस आहेत, शेवळलेला इथं पडण्याचे चान्सेस वाढू शकते. आता या सरस्वती बावडीचं बघा, निजामशाह याचा सेनापती मणिकंबर, हा मणिकंबर खूप धूर्त होता मित्रांनो. कारण हा मणिकंबर याला नगर विकास कसा करायचा आहे याला सगळ्यात चांगलं माहिती होतं. तर ह्या मणिकंबरने आपण जो भाग बघत आलो किल्ल्याच्या मेन गेटपासून इथपर्यंत, तर हा सगळा भाग हा मणिकंबरने बांधलेला आहे. आणि मणिकंबरने ही सरस्वती बावडीची सुद्धा निर्मिती केलेली आहे. तर ही जी बावडी आहे ही पूर्ण पायऱ्यानुसार बनवलेली आहे. म्हणजे जसं जसं पाणी खाली खाली जाईल तसं तसं पायऱ्यांना खाली जाऊन याच्यातलं पाणी घ्यायला सोपं होईल, हा विचार ह्या इंटेन्सनी हा बांधलेला आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकार पडले. आता तुम्ही कॅमेरा एकदा खाली लावा आणि बघा एकदा, तुम्हाला खाली काही पायऱ्या दिसत असतील बघा. तर ह्या पायऱ्याचं काम आता नंतर करण्यात आलेलं आहे. पण मी जिथं उभा आहे किंवा माझ्यापासून समोर खाली, इथून मात्र वरती ह्या ज्या पायऱ्या आहेत, तर ह्या सर्व पायऱ्या अजूनही म्हणजे मणिकंबरच्या काळातील आहे असं आपल्याला म्हणता येईल आज, किंवा असं इतिहासकार सुद्धा म्हणतात. तर हे बघा, हे संपूर्ण असं स्ट्रक्चर बांधलेलं आहे, खूप छान आणि खूप सुंदर आहे इथं बघण्यासाठी. आणि तुम्ही वरती बघू शकता, तुम्हाला पुन्हा हे वॉच टावर वगैरे दिसतील, हे पिरामिड दिसतील. आता आपण एकदा पिरामिडच्या वरती जाऊन बघणार आहोत. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, आपण इथनं समोरून आपण आत आलो, म्हणजे आपल्याला किल्ल्याकडे वरती जायचं आहे. पण त्यापूर्वी वरतून बुरुज बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तो एक इतिहासाचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता इथून आल्यानंतर बघा, लगेच आपल्या इथं वरती जाण्यासाठी सध्या बंदी आहे, तुम्ही ही रिस्क घेऊ नका. पण मी फक्त एकदा वरती जाऊन तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती जातोय. वरती गेलो की तुम्हाला मी वरतून बुरुजावरून कसं दिसतं हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मी वरती जातोय, पण तुम्ही जाऊ नका. कसं आहे, काम चालू आहे, उगं काय प्रॉब्लेम्स आला तर तुम्हालाही नुकसान याचं होऊ शकतं. आपण इथनं वरती आलो, बरोबर. वरती आल्यानंतर हे बघा, हे तुम्हाला इथून दिसते. आता इथं सध्या खूप झाडी वगैरे वाढलेली आहे. वरती तुम्ही इथं बघू शकता बघा, वरती पूर्ण खुला मैदान आहे. याचा अर्थ हे सैनिकांवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारचा वापर व्हायचा, म्हणजे शत्रू कुठून येतोय, काय येतोय त्याच्यासाठी. आणि दुसरं, आता इकडं बघा, इथून तुम्हाला या दगडी पायऱ्या दिसत असतील बघा. तर ह्या पायऱ्यावरती जाऊन त्या वॉच टावरमध्ये आतमध्ये जातात. आणि त्या पायऱ्यांना बनवून परत त्यांनी अजून खाली, त्याच्या खाली परत राहण्याचीही व्यवस्था केलेली आहे. म्हणजे हे एक, जसं आता आपल्या घरामध्ये आपण जे पायऱ्यांच्या खाली ज्या अतिरिक्त वस्तू ठेवण्यासाठी म्हणावं की काही, आता आपण वरती तर तिथं आपण जाणार नाही आहेत, कारण खूप गवत वाढलं आहे, पायऱ्या घसऱ्या आहेत, पाऊस येतोय वरतून. आता तुम्ही इथून एकदा बघा खाली तुम्हाला कसं दिसतंय ते. वरतून सहज शत्रूवरती हल्ला करणं, शत्रूवरती वार करणं हे सहज सोपं होतं. इथून शत्रूवरती हल्ला करणं किंवा शत्रूंवर लक्ष ठेवणं खूप सोपं होतं आपल्याला. म्हणून याची रचना एवढी सुंदर बनवण्यात आली आहे.
स्ट्रक्चर आजही आपल्याला इथं पाहायला मिळतं. जे आजही जे बघा हे बघा लॉक सिस्टममध्ये एक खांब बनवण्यात आलेले आहे आणि हे खांब तुम्हाला आजही इथं पाहायला मिळतात. इथं हे राहण्यासाठी होतं. आता ह्या ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहे तर ह्या पायऱ्या समोर वरती जाऊन ह्या बुरुजांवर जाण्यासाठी होता मार्ग हा, किंवा याच्यावरती आणखी बांधलेलंही असू शकतं. हे बघा इथे विटांचं बांधकाम दिसतं याच्यावरती. हे जे दिसतंय ना हे साईडचं आहे, तर हे विटांचं बांधकाम आहे. म्हणजे याच्यावरती आणखी बांधलेलं असू शकतं, पण काही कारणास्तव म्हणा किंवा याच्यामुळे इथं आता 12व्या शतकामध्ये बांधलेलं हे ठिकाण आहे, त्याची पडझड होणं हे साहजिक आहे. हे जे खांब तुम्हाला दिसत आहे ना हे पूर्ण खांब लॉक सिस्टममध्ये बनवण्यात आलेले आहे मित्रांनो. आणि हे असं याच्याकडे बघून असं वाटतंय की हे वेगवेगळ्या हिस्सांमध्ये बनवून आणून मग इथं उभारण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो हा आहे आपला सरळ किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि आपण आता जाणार आहोत हे ठिकाण म्हणजे कचेरी इमारत. तर कचेरी इमारत नेमकं काय आहे आपण ते बघणार आहोत. तर चला आता त्या दिशेला आपण जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कचेरी या भागामध्ये. जसं एक साधारणतः आता आपल्याकडं कसं आहे, जर समाजात कोणी गुन्हा केला काही केला आपल्याकडं कोर्ट आहे, हायकोर्ट न्यायालय आहे. त्या टाईपमध्ये त्या काळामध्ये 1200च्या शतकामध्ये इथं न्यायवाडा व्हायचा. इथं म्हणजे जो राजा होता तो राजा प्रजेमध्ये झालेला कोणावरती अन्याय, कोणावरती अत्याचार किंवा काही गुन्हा असेल तर त्या सर्वांचा निलाव किंवा त्या सर्वांवरती जो योग्य निर्णय असायचा तो निर्णय इथं घेतला जायचा. तर हा भाग आहे किल्ल्यावरील कोर्ट हा कचेरीचा भाग आहे. हा कोर्ट कचेरीचा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण आता काही कारणास्तव आपल्याला आत जाऊ शकणार नाही, कारण इथं बंद केलेलं आहे त्यांनी आणि बंद ठिकाणी आपणही जाऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. मी जिथं उभा आहे तिथं तुम्ही उभ्या राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी माझी पूर्ण सेफ्टीनुसार मी इथं उभा आहे. आता तुम्हाला दिसत असेल माझ्या ह्या हाताला ही बावडी बघा. ह्या बावडीचं वैशिष्ट्य बघा, पूर्ण हिचं काम दगडांनी केलेलं आहे आणि एकदम सटीक हिचं काम तयार करण्यात आलेलं आहे ह्या बावडीचं. आता विशेष म्हणजे तुम्हाला इथं एक हे दिसत असेल बघा समोर, त्याला एक गोमुख आहे बघा आणि त्या गोमुखातून पलीकडनं त्या गोमुखातून पाणी येते. म्हणजे ज्या किल्ल्यावरती जे अतिरिक्त पाणी साठा जो आहे तो पाणी साठा या इथं आल्यानंतर तिथून त्या गोमुखातून याच्यामध्ये पडणार आणि हे पाणी इथं या जमिनीमध्ये जिरल्या जाईल. या जमिनीत जिरल्या गेलं तर इथं यांना पाण्याची कमतरता कधीही कमी पडणार नाही या किल्ल्यातील आतील लोकांना. तर एवढं भारी गणित यांनी इथं लावलेलं आहे मित्रांनो आणि एवढा भारी विचार करून त्यांनी म्हणलं म्हणजे जे पाणी बांधकामाचं जे किंवा पाणी संरक्षणाचं जे तंत्र होतं ते किती विकसित होतं हे आपल्याला याच्याहून लक्षात येतं. तर मित्रांनो तुम्हाला ही बावडी समोर जी दिसते मी तिथं उभा होतो, तिथनं मी शूटिंग घेतली या बावडीची आतील भागाची. आता बघा तिथनं एक रस्ता आहे बघा केलेला, छोटा रस्ता आहे. त्या रस्त्यातनं इथं पायऱ्या दिसत आहे तुम्हाला, त्या पायऱ्या या शेवटपर्यंत या बावडीच्या शेवटपर्यंत बांधण्यात आल्या आहे बघा. शेवटपर्यंत त्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहे या बावडीच्या. म्हणजे एवढं सटीकतेनं या बावडीचं हे केलं आहे. आता आपण मागं वळूया, आपल्या पाठीमागं बघा काय दिसतं ते आपल्याला. इकडं बघा हा तुम्हाला इथं एक हौद दिसतोय बांधलेला, प्रशस्त आणि मोठा हौद आहे हा. कदाचित येथील जे हत्ती आहे किंवा ते आहे त्यांना पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा इथं मध्ये एक शोचं दिसतंय बघा. आता आपण बऱ्याच ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये लग्नामध्ये कारंजे उडताना बघतो बघा, तर ते सिस्टम ते स्ट्रक्चर यांनी इथं बनवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये फुलं असतील किंवा इथं जे एक कारंजा उडणारं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरची निर्मिती यांनी केली आहे. म्हणजे किती बारकाईनं आणि किती चांगल्या पद्धतीने याचा वापर केला आहे तर तो आपल्याला कळतो. आता आपण हे न्यायालय बघितलं
हा कोर्ट कचेरी बघितली आपण, याच्यामध्ये जो न्याय निवाडा जी शिक्षा व्हायची हे आपण बघितलं. आता याच्या बाजूला आपल्याला बघा हे चांद मिनार दिसतंय बघा, उंच उंच. तर हे जे चांद मिनार आहे हा आपला आशिया खंडातील सगळ्यात उंचीचा 2 नंबरचा चांद मिनार आहे हा. तर ह्या चांद मिनार आपण आता बघणार आहोत. आता तुम्हाला याची उत्सुकता लागलीच असेल चांद मिनार बघण्याची, तर चला आता आपण बघूया चांद मिनार. तर तोही तुम्हाला मी दाखवतो, चला. तुम्हाला काही अवशेष दिसतील बघा इथं वरती, काही खोल्या वगैरे बांधण्यात आलेल्या आहे इथं, आणि काही अवशेषही आहेत इथं. पण इथं सर्व काही म्हणजे असं पूर्ण आहे ना पडझड झालेली बघा. इथं बघा, इथं काहीतरी दिसतंय बघा वरती, पण आता वरती जाण्यासाठी रस्ता नाही आहे. हे आतमध्ये आपल्याला एक खोलीसारखं आतमध्ये आहे जाण्यासाठी, पण रस्ता मात्र आतमध्ये आता इथं कुठेही दिसत नाही मला वरती जाण्यासाठी. जर मिळाला तर मी वरती जाऊन तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हा रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्ही. मी तुम्हाला पहिलेही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हा रस्ता म्हणजे चालण्यासाठी किंवा पडणे किंवा शत्रूला डॅमेज करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे हा रस्ता बनवण्यात आलेला आहे बघा. ह्या किल्ल्यावर येत असताना जर पावसाळ्याचे दिवस असतील तर पायामध्ये व्यवस्थित बूट वगैरे घालून या. आता तरी बऱ्यापैकी रस्ता इथं चांगला बनवण्यात आलेला आहे, पण तरीही एकदा इथं मात्र येत असताना आपले पूर्ण सेफ्टीनं येणं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. इथं पाय मुरगळू शकतो किंवा इथं आपल्याला काही इजा होऊ शकते इथं येण्यासाठी, त्याच्यामुळं येताना एकदम शांततेने यायचं आहे इथं. आता इथं बघा, एकदा तुम्हाला दाखवतो मी इथं. आता आपल्याला समोर इकडे जायचं आहे या किल्ल्यावरती, आणि इथं बघा, इथं तुम्हाला दिसतं आहे भारत माता मंदिर आहे इथं, आणि हत्ती तलाव. आता आपण हे 2 ठिकाण पाहणार आहोत आणि तिथला इतिहासही आपण जाणून घेणार आहोत. तर चला आपण जाऊया आता तलावाकडे, हत्ती तलावाकडे. मित्रांनो, हा हत्ती तलाव भिल्लम राजा 5वा यांनी बांधलेला हा तलाव आहे. त्या काळामध्ये हत्तींना पाणी पाजण्यासाठी किंवा पाण्याचा साठा जास्तीत जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. त्यानंतर मोहम्मद तुघलकाने याचा वापर ज्यावेळेस त्यांनी त्याची राजधानी याच्याहून त्यांनी इकडं शिफ्ट केली, कुठनं आपलं दिल्लीहून त्यांनी त्याची राजधानी ज्यावेळेस दौलताबादला केली, त्यावेळेस त्यानं याचा वापर ह्या हत्ती तलावाचा वापर जे बळजबरी आणलेले त्याचे जे लोक होते तिकडून त्यांना त्यांच्या पाणी किंवा त्यांच्या पाण्यापासून त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याचा वापर केला. आणि त्यानंतर औरंगजेब आणि मराठ्यांच्या काळामध्ये इतिहासात अशी नोंद आहे ह्या तलावाची की इथं जो याचा साठा आहे, जे समजा जे या मेन खंदकापासून आतील जो मेन किल्ला आहे, तर त्या किल्ल्यावरती त्यांना जे धान्य वगैरे तिथं दिल्या जायचं, तर ते धान्य तिथं जो शस्त्र साठा, तर ते त्या सामग्रीला इथं आणून इथं छुप्या मार्गामधनं त्या किल्ल्यापर्यंत पोहोचतं केलं जायचं. त्याचाही वापर इथं करण्यात यायचा. तर असा याचा प्रत्येक राजवटीने केलेला एक वेगवेगळा वापर आहे. असं म्हणतात इतिहासकार की इथं छुप्या वाटा पण आहेत, पण इथं सध्या आता मला त्या छुप्या वाटा वगैरे दिसत नाहीये. आणि राहिला हा हत्तींचा आंघोळ करण्यासाठी असं लोक म्हणतात, पण तसा हा नाहीये. कारण मित्रांनो, जर हत्तींना आंघोळ करण्यासाठी जर इथं हवा होता, तर विशेष म्हणजे तुम्हाला या पायऱ्या दिसत असतील बघा, तर त्या पायऱ्या इथं हत्तींना उतरण्यासाठी कुठंही जागा नाहीये. हत्ती उतरून त्यांना व्यवस्थित वर येता येईल अशी कुठेही मला इथं जागा दिसत नाहीये. इथं फक्त मला पायऱ्या दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ हा पाणी साठवण्यासाठी किंवा हा खूप दीर्घ आणि मोठा तलाव असल्यामुळे याला हत्ती तलावाचं नाव देण्यात आलेलं आहे. तर हा तलाव आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता आपण पाहणार आहोत भारत माता मंदिर. चला आता आपण जाऊया भारत माता मंदिराकडे.
ओके. आता मित्रांनो, हत्ती तलावापासून समोर गेल्यानंतर आपल्याला भारत माता मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्या मंदिराचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा तर असा की हे जे मंदिर आहे तर हे मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे तर हे मंदिर भिल्लम राजा 5व्याने बांधलेलं आहे. त्यानंतर याचा ज्यावेळेस मुघल सत्ता इथं स्थापन झाली त्यावेळेस त्या मुघल सत्तेनं ह्या मंदिराचा वापर याच्यासाठी करण्यात केला, मस्जिदीसाठी याचा वापर केला. आणि त्यानंतर याचा वापर नंतर ज्यावेळेस भारत स्वातंत्र्यानंतर याचा वापर इथं भारत मातेची मूर्तीची स्थापना करून येथे भारत माता मंदिर म्हणून याला मान्यता देण्यात आली आणि तेव्हापासून ते भारत माते मंदिर म्हणून सुरुवात झाली. भारत माता मंदिर प्रसिद्ध झाले. आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, हे मंदिर एक जैन धर्मीय मंदिर होतं. कोणत्या काळामध्ये तर भिल्लम राजा 5वा याच्या काळामध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला या मंदिरात बांधकामाचे काही अवशेष तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर ह्या अवशेषांवर जे जैन धर्मीय आहेत तर त्यांचे जे साधू किंवा जे आहेत तर त्यांचे नक्षीकाम तुम्हाला इथं प्रत्येक दगडावर इथं पाहायला मिळेल. आणि या मंदिरामध्ये जेही खांब आहेत ते पूर्ण लॉक सिस्टमनी बनवलेले आहेत. तर तुम्हाला त्याचे काही अवशेष बघा इथं सध्या आता हे अवशेष बाजूला पडलेले आहेत. तर इथं हे अवशेष मला नाही सांगता तुम्हाला किती पत हे व्यवस्थित दिसत असतील ते, पण हे अवशेष तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आता इथं बघा, हे बघा हा एक दगड इथं ठेवण्यात आलेला आहे. हे बघा याच्यावरती काही साधूची इथं मूर्त आहे ज्यांनी योगा करताना किंवा 4 हात आणि पायांची एक योग अवस्थेमध्ये बसलेली तुम्हाला इथं पाहायला मिळेल. चला आता, आणि इथं बघा मंदिरामधून पाणी निघण्याची बाहेर पाणी काढण्याची व्यवस्था बघा किती व्यवस्थित केलेली आहे. यावरून आपल्याला त्यांचं हे तंत्र, पाण्याचं तंत्र मात्र आपल्याला इथं चांगलं पाहायला मिळतं. चला आता आपण मंदिरामध्ये एकदा प्रवेश करूया, म्हणजे आपल्याला मंदिर चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण या भारत माता मंदिराचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात आता सांगितलाच आहे. आता मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. आपल्याला या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला एकसारखे आपल्याला खांब पाहायला मिळतात. खांबांवरती जे नक्षीकाम आहे हे जैन धर्मीय नक्षीकाम आहे. आणि त्यानंतर जे आत जे खांब आहेत तर ते लॉक सिस्टममध्ये बनवलेले खांब आहेत. तर या खांबांच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला असं कळतं की इथं जे साधू संत होते, याचं नाव देवगिरी मित्रांनो, देवांचा पर्वत असं म्हटलं जातं. तर इथं जे साधू संत यायचे तर ते इथं तपश्चर्या म्हणा किंवा ते त्यांचं जे काही साधना असेल ती इथं करायचे. तर ह्या मंदिरामध्ये ती केल्या जायची. आता तुम्ही आत या, तुम्हाला मी एकदा स्ट्रक्चर दाखवतो. तर हे एक पूर्णपणे एक असं एक बांधलेलं मंदिर होतं हे. आता बघा तुम्हाला हे काही खांब इथं दिसत असतील बघा, याच्यावरती जैन धर्मीयांचं जे हे आहे म्हणजे ज्यांचं जे वास्तू म्हणतो आपण त्या वास्तू इथे याच्यावरती कोरलेल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर आपल्याला ते त्या काळामध्ये आपल्याला त्यांचं असं वाटतं इथं आहे म्हणून. पण हे जे जर तुम्ही खांब जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर हे लॉक सिस्टममध्ये बनवलेले खांब आहेत. आणि हे पहिले इथं संपूर्ण वरतून पूर्ण झाकलेलं असायला पाहिजे होतं हे. पण आता काही कारणास्तव म्हणा किंवा ज्या इतिहासकार तर असं सांगतात की याला पूर्ण हे बांधलेलं होतं वरती, पण आता इथं आपल्याला काही दिसत नाहीये. आणि जे मेन आहे गाभारा तो तर आपल्याला तिथे बांधलेलं दिसतोय अजून बी. ते स्ट्रक्चर इकडं सुद्धा होतं समोर, पण आता ते पाडण्यात आलं. याचा वापर वेगवेगळ्या राजवटींनी वेगवेगळ्या कारणासाठी याचा वापर करण्यात आला ह्या ठिकाणाचा.
लॉक सिस्टमचे खांब आहेत. हे खांब आपल्याला जर बघितलं तर खूप यांच्यावरती नक्षीकामही कोरलेलं आहे आणि हे संपूर्ण खांब 152 खांबांचं हे मंदिर सध्या अस्तित्वात आहे. आणि आपल्याला ते इथे आल्यानंतर, या किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्याचं वैभव आपल्याला दाखवण्याचं काम करतं. हे खूप सुंदर आणि एकदम कोरीव कामामध्ये बनवलेलं आहे आणि 152 खांब एका रेषीमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही बघू शकता, हे पूर्ण 152 खांब तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि हे वरती बघा किती सटीकतेनं ठेवलेले आहेत. हे खूप सुंदर आहे मित्रांनो, पाहण्यासारखं. इथं तुम्ही जर आलात या किल्ल्यावर बघण्यासाठी तर हे आवर्जून बघा, याला मिस करू नका. चला आता भारत मंदिरापासून मी खाली उतरतोय. मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, उतरताना जरा काळजी घ्या. आता अहमद शाह द्वितीय त्यानं निर्माण केलेलं हे चांद मिनार. ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीनं ह्या किल्ल्यावरती आपण त्याला काय म्हणू शकतो, फितुरी करून हा किल्ला त्यानं ज्यावेळेस जिंकला, त्यावेळेस जिंकल्यानंतर त्यानं इथं त्याच्या विजयाच्या प्रतीक म्हणून ही चांद मिनार बांधली. मित्रांनो, ही जी चांद मिनार आहे ना, तर हे भारतातील 2 नंबरचं सगळ्यात उंच मिनार आहे, हे लक्षात असू द्या. मिनारच्या समोरच आपल्याला तोफ संग्रहालय पाहायला मिळेल. चला आता तोफ संग्रहालयामध्ये आपण एकदा जाऊन ते बघूया. मित्रांनो, चांद मिनारच्या समोरच आपल्याला आता हा तोफ संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्ही हा तोफ बघू शकता, खूप छान तोफ आहे. आता या तोफ म्हणजे यानंतर हे दगडं वगैरे बांधून त्याच्यावरती ठेवण्यात आले आहे. या तोफ तुम्ही बघू शकता. या काही तोफांवरती वाघाचे आहेत, काहीवरती ड्रॅगन आहे, काहींना तर ते तोफ पकडण्यासाठी म्हणावं किंवा तोफ हलवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. तर आणि तोफला जे मेकॅनिझम असतं, जे बिंगण्यासाठी म्हणा किंवा रथावरती जे तोफ ठेवल्या जायची, तर त्याच्यासाठी त्यांना एक कानं वगैरे दिलेले आहे. तर ह्या सर्व तोफ आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्या जवळपास तोफची संख्या मोजावी लागतील. मोजल्यानंतर मी तुम्हाला याची संख्या सांगतो किती तोफ आहेत. तर या अशा संपूर्ण तोफ अशा इथं ठेवण्यात आलेल्या आहे. या पुरातत्व विभागाने या तोफ ठेवलेल्या आहे. आता ह्या तोफ खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो. या वेगवेगळ्या प्रकारच्या तोफ आहेत, काही लोखंडाच्या आहेत, काही पंचधातूच्या आहेत बनलेल्या, तर काही तोफ ह्या दगडाच्या कोरलेल्या पण आहेत इथं ठेवलेल्या. आता इथं बघा, ह्या तोफ पाहण्यासाठी 1 मिनटं जरा कसरत करून जावं लागतंय. आता हे बघा, ह्या ही तोफ तुम्ही एकदा जर व्यवस्थित बघितली ना, तर तुम्हाला कळेल. बघा, ही तोफ या वेगवेगळ्या भागामध्ये बनवून याची इथं अवशेष आणून यांना असेंबल पद्धतीने यांना तयार करण्यात आलेले आहे. बघा, यांच्यावरती काही नावही यांच्यावरती आहे, काही चिन्हही तुम्हाला इथं पाहायला मिळतात ह्या तोफेवरती. आता हे बघा मित्रांनो, आता इथं वरती बघा हे चांद मिनार बांधलेला आहे. हा वरती जाण्यासाठी परमिशन नाही आहे मित्रांनो, नाहीतर आपण नक्कीच वरती गेलो असतो या चांद मिनारमध्ये आणि बघितला असता वरतून. पण आपल्याला जाण्यासाठी तिथं परमिशन नाही आहे, त्यामुळे आपल्याला तिथं जाता येणार नाही. तर ठीक आहे, आपण आता निघूया. आता हे बघा, इथं एक छोटासा आणखी एक तुम्हाला एक तलाव दिसेल आणि त्याच्यावरती बघा इथं कारंजे बनवलेले बघा इथं. म्हणजे प्रत्येक ठिकाण त्यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी जाताना येतानाचं प्रत्येक ठिकाण खूप व्यवस्थित आणि सुबक अशा प्रमाणामध्ये कोरलेलं तुम्हाला पाहायला मिळतं इथं.
शकता इकडं की ज्यावेळेस आपण या किल्ल्याच्या इथपर्यंत येऊ, इथं आल्यानंतर प्रसाधन म्हणजेच बाथरूमला जाण्याची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. पाणी पिण्यासाठी इथं सोय करण्यात आली आहे. मित्रांनो, आपल्याला पाणी इथूनच प्यायचं आहे, कारण आता आपल्याला वरती पाणी मिळणार नाही आहे किल्ल्यावर, तर आपल्याला इथून पाणी घेऊन जायचं आहे सोबत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे दरवाजे बघितले आणि जे आपण ठिकाण बघितले आपण, तर ते ठिकाण मणिकंबर याने ज्यावेळेस हा किल्ला हस्तगत केला त्यावेळेस ह्या मणिकंबरने ते सर्व प्रोटेक्शनसाठी त्याने बांधला आहे. आता आपण जो हा भाग बघतोय तर हा मुख्य दरवाजा ह्या किल्ल्याचा आपल्याला भिल्लम राजा पाचवा यांनी इथून पुढे त्यांचा कार्यकाळ सुरू झाला आणि त्यांनी बांधलेले. आता इथून पुढे हा किल्ला मेन आपल्याला आता भिल्लम राजा पाचवा व त्याच्या पूर्वजांनी बांधलेला हा किल्ला आपल्याला आता बघायचा आहे. तर हा किल्ला आता बघण्यासाठी आपण समोर चाललो आहोत आता. तर चला तुम्हाला मी दाखवतो. त्यांनी आता याच्यापासून पुढं काय याला तटीबंदी घातले आहेत या किल्ल्याला आणि याच्यामध्ये शत्रूंच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी काय काय प्रतिघातिक वस्तू यांनी बनवून ठेवल्या आहे ते आपण एक एक वास्तू आपण बघणार आहोत. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला रंगमहल आहे, मेंढा तोप आहे, ही बघायची आहे. तर चला या समोर या. मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला आता हा ट्रॅप दिसेल बघा. हा जो इथं हे दिसतं इथं एक आणि त्यानंतर इथं एक. आता इथं हे ठिकाण म्हणजे इथं एक दरवाजा असायला हवा होता इथं एक मोठा, आणि ह्या दरवाजाला आडोसा म्हणून इथं एक ओंडका लावलेला असायला पाहिजे इथं, म्हणजे येणाऱ्या शत्रू राजाला अडवण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जायचा, म्हणजे त्याचा वेळ इथं खर्च जावा व त्याची शक्ती इथं कमजोर व्हावी. हा रचलेला हा ट्रॅप आहे. हा जर आपण इथून लेझर लावून जर बघितलं तर बरोबर हा एकूणाला मॅच होणार आहे. तर चला आता बघूया आपण पुढचा नेक्स्ट. आता इथं आत आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं ते बघूया. आता इथं आत आल्यानंतर आपल्याला हेमाडपंथी मंदिर इथं आहे. इथं एक आपण त्या मंदिरामध्ये एकदा जाऊन बघूया काय आपल्याला मिळतं ते. मंदिर, ह्या मंदिरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये खांब दिसत आहे मित्रांनो. सेम जसं आपण भारत माता मंदिर बघितलं ना, त्या मंदिरामध्ये जसे खांब होते त्याच त्या पद्धतीमध्ये इथंही आपल्याला खांब पाहायला मिळतात. पण हे मंदिर नेमकं कशाचं आहे तर हे आपल्याला इथं नाही कळणार. पण इथं साधू संन्यासी यांना इथं ह्या मंदिरामध्ये राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी याचा वापर केला गेलेला असावा. मित्रांनो, आता आपण जे सर्व दरवाजे बघत इथपर्यंत आलो, तर आता इथून हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपण असं म्हणू शकतो. हा इथून जे स्ट्रक्चर बांधण्यात आलंय तर ते भिल्लम राजा पाचवा आणि त्यांच्या वंशजांनी बांधलेलं हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही दरवाजा बघू शकता, दरवाजाला सेम लोखंडी प्लेटा मारलेल्या आहे, हत्तींना तोडू नये म्हणून सण याला अणकुचीदार हे मारले आणि याच्यावरती विष लावलेलं असायचं, म्हणजे हत्तींना वार जरी केला तर ते म्हणतात ना, मुंगी हत्तीच्या पायाखाली जरी दबली तरी मरत नाही. याचं कारण असतं हत्तीचा पाय हा आतून नरम असतो मित्रांनो. हत्तीनं जर पायाने याला धडक दिली तर हे त्या हत्तीच्या पायात घुसन आणि ते विष त्या हत्तीमध्ये पसरून तो हत्ती धारातीर्थी पडू शकतो. आता इथपर्यंत तर हत्तींना तुम्ही तोडू शकता, पण इथून समोरचं जे स्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे तर तुम्ही जे बलाढ्य प्राणी असतील किंवा हत्ती वगैरे असतील त्यांना तुम्ही आत नेऊ शकत नाही.
इथनं तुम्ही, तर ते तुम्हाला आता इथं सोडावं, इथं बाहेर सोडावं लागतं. इथं फक्त आता सैन्य दल जे आहे, जे शत्रू सैन्य आहे, त्याला कमीत कमी करण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. आणि ह्या छोटा एक दरवाजा, त्यावेळेस दरवाजा, मोठा दरवाजा लावल्यानंतर ह्या दरवाजाचा वापर केला जायचा. हा एक छोटा दरवाजा आहे. आता इथं आल्यानंतर, शत्रूला इथं आल्यानंतर ज्या वेळेस शत्रू ह्या दरवाजातून आत येईल, हा दरवाजा तोडणं तर त्याच्यासाठी खरं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. कारण वरतून त्यांच्यावरती टाकलं जाणारं गरम तेल, ॲसिड, औषध किंवा जे काही युद्धाचे त्यांची नीती असेल ते मारल्या जाणार. त्यामुळे त्याला की शत्रूला तिथून आत येणं हे शक्यतो अशक्य गोष्ट आहे. पण जरी तो तोडून आलाच आतमध्ये, तर त्याच्यासाठी दुसरा लगेच एक ट्रॅप त्यांनी तयार करून ठेवला आहे. ही जी तुम्हाला जागा दिसते ना मोकळी, पहिली इथं मोठा दरवाजा असायला पाहिजे होता, इथं उंच दरवाजा. आता हा उंच दरवाजा आणि याला पूर्ण पॅक केलेला असावं, म्हणजे शत्रू आल्या आल्या त्याला पहिले हा मोठा दरवाजा दिसेल आणि तो याला तोडण्यासाठी त्याचा वेळ वाया घालील. तर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो इथं. आणि जे बलाढ्य प्राणी आहे, जे शत्रू राजा इथं घेऊन येणार होता, तर त्याला ते या दरवाजाच्या आत आता आणता येत नाही. त्याच्यामुळे त्याचं सैन्य हे कमी सैन्य त्याला आत न्यावं लागणार. आता तुम्ही एक गोष्ट हे बघू शकता तुम्ही, हे इथं कोरलेलं आहे बघा. इथं ज्यावेळेस हा दरवाजा बंद आहे, हा दरवाजा लावलेला आहे, शत्रू समोर दरवाजाच्या समोर उभा आहे, तर शत्रू काय करणार, किल्ल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार. तर त्या प्रयत्नामध्ये त्याला तुम्ही इथं बघू शकता, हा बोधगा इथं बनवलेला आहे. त्या पहा, तर शत्रू जर ह्या बोधग्यातून आत जर येण्याचा प्रयत्न करत असेल, तर इथं काय करणार, इथले जे सैनिक आहेत, जे रक्षा सैनिक आहेत, ते इथून डायरेक्ट त्याच्यावरती काय करणार, घाव घालणार. मग त्यांनी जसं इथून मुंडकं बाहेर काढलं, तसं त्याच्यावरती डायरेक्ट तलवारीचा घाव, आणि एक घाव दोन तुकडे, मुंडकं बाजूला आणि त्याचं धड बाजूला. म्हणजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. तर आणि किंवा इथून त्यांच्यावरती गरम तेल टाकलं जाणार, म्हणजे शत्रूला जितकं होईल तितक्या प्रमाणामध्ये त्याला डॅमेज देऊन त्याला त्याचं मनोबळ व त्याची ताकद पूर्ण कमी करण्याचं काम या परिसरामध्ये केलं जातं. तर मित्रांनो, आता लगेच आपण तिथनं आलो, तो दरवाजामध्ये वेळ गेला शत्रूचा. आता लगेच इथं आलो आपण. तर इथं आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक दरवाजा दिसेल. पुन्हा शत्रूला आता हा दरवाजा तोडायचा आहे. हा दरवाजा तोडत असताना तुम्ही वरती बघू शकता, वरतून त्यांच्यावरती एवढा आत्मघाती हल्ला इथं करण्यात येऊ शकतो की शत्रूला पुढं जाण्यासाठी जो वेळ आहे, जो चान्स आहे, तो मिळणं म्हणजे लगभग नामुमकिन. म्हणूनच या किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणलं जातं मित्रांनो. कारण इथून समोर आपल्याला जाणं म्हणजे शक्य नाही. बलाढ्य हत्ती किंवा तुम्ही बलाढ्य तोफा घेऊन तर आत येणं तुमच्यासाठी शक्य नाही. आणि वरतून शत्रूलावरती हल्ला करण्यासाठी एकदम सुरळीत बांधकाम आहे, आणि वरतून एकदम हल्ला करण्यासाठी एकदम पुरेपूर जागा आहे. पूर्ण ताकदीनिशी हल्ला इथं शत्रूवरती केला जाऊ शकतो. आणि शत्रूला इथं गुमराह करण्यासाठी किंवा त्याचं एक मानसिक खच्चीकरण करण्यासाठी इथं भरपूर असा वेळ शत्रूचा वाया घालवण्यासाठी प्रत्येक पॉईंट इथं बनवण्यात आलेले. तर चला आता आपण जाऊया समोर. तुम्हाला मी आणखी समोर दाखवतो. तर मित्रांनो, आता शत्रू हा दरवाजा तोडण्यामध्ये यशस्वीही झाला, तो समोरही आला. तर तो एवढ्या सगळ्या भागदौडीमधून साहजिक थकलेला असेल. थकलेला असताना तो आल्या आल्या पहिले काय करेल, त्याला इथं बघा, इथं रांजण आहे. इथं कॅमेरा थोडा जवळ घ्या. इथं रांजण आहे बघा. इथं हा रांजण दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण मातीत गाडलेला रांजण आहे. ह्या रांजणामध्ये पहिले पाणी असायचं. जे रक्षक सैनिक असायचे या किल्ल्याचे, त्यांना पिण्यासाठी पाणी असायचं इथं ठेवलेलं. तर ज्यावेळेस शत्रूंचं आक्रमण झालं किंवा त्यांनी हा दरवाजा तोडला, त्यावेळेस रक्षक सैनिक याच्यामध्ये विष टाकून ठेवायचे या पाण्यामध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये विष टाकलेलं असायचं, जेणेकरून शत्रू ज्यावेळेस एवढ्या सगळ्या समस्या पार करून इथपर्यंत येईल, तर आल्यानंतर तो साहजिक आहे की पहिले पाणी पिईल इथं, आणि पाणी पिऊन सनी त्याला ते विष मिळाल्यानंतर तो इथंच त्याचा पूर्ण म्हणजे तो मृत्युमुखी पडू शकतो. म्हणजे एवढं बारीक गोष्टीचं तंत्र यांनी इथं करून ठेवलंय. आणि ज्यावेळेस शत्रू आक्रमण नसायचं, त्यावेळेस हा रांजणाचा उपयोग पाणी पिण्यासाठी सुद्धा केला जायचा. आता या समोर आपण बघूया. आता हे बघा, इथं पुन्हा तुम्हाला इथं एक राहण्यासाठी शत्रूंना तुम्हाला इथं हे दिसत असेल, इथं राहण्यासाठी देवड्या करण्यात आले. याच्यामध्ये सैनिक राहायचे किंवा जे काही त्यांचं राहण्याचं ठिकाण वगैरे सगळं काही तुम्हाला इथं पाहायला मिळायचं. आता तुम्ही बघू शकता, इथं आल्यानंतर बघा लगेच आपल्याला आणखी एक दरवाजा दिसतो. हे बघा, हे स्ट्रक्चर वरतून म्हणजे युद्धासाठी पुरेपूर ही जागा. इथून शत्रूला पुढं जाणं म्हणजेच मृत्यूच्या दारामध्ये जायला गेल्यासारखं आपल्याला इथं पाहायला मिळतं.
आता हे बघा मित्रांनो, आपण इथून आलो, इथं तो रांजणा आहे पाण्याचा ठेवलेला ठेवला, त्याचाही वापर होता. त्यानंतर आता वरती बघा, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना, हे स्ट्रक्चर म्हणजे शत्रूंवरती प्रतिकार करण्यासाठी किंवा शत्रूंना वरतून गरम तेल किंवा त्यांच्यावरती दगड टाकून त्यांना इथं मारण्याचा प्रयत्न केला जायचा. इथून वरती आल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल बघा, हा दुसरा दरवाजा, लगेच हा दरवाजाच्या समोर आलाय. म्हणजे हे जे दरवाजे आहेत ना, तर हे शत्रूला आळवण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी बांधलेले खूप एक प्रभावशाली माध्यम आहे मित्रांनो. आता चला आपण जाऊया आता या दरवाज्यातून समोर. आता या दरवाजाची जागा बघा कशी, तर प्रत्येक दरवाज्यातून आपण आल्यानंतर दरवाजाची साईज कमी कमी होत गेलेली मित्रांनो. म्हणजे जेवढं सैन्याला कमी करून समोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला आता हे जे समोर दिसत असेल नाही, तर हे वरचं पूर्ण हे पूर्ण बांधलेलं होतं मित्रांनो. म्हणजे इथं अंधार होता पूर्ण, तर शत्रू एकदम उजाडातून अंधारामध्ये आल्यानंतर त्याला साहजिक आहे की काहीही दिसणार नाही. आणि याचा फायदा घेऊन इथं या चौघावर जे सैनिक उभा राहतील ते लगेच शत्रू सैन्यांवरती हल्ला करून त्यांना मारण्याचं काम इथं केलं जाऊ शकत होतं. आता हे बघा, इथं तुम्हाला इथं हे दिसत असतील, तर हे सर्व स्ट्रक्चर आहे हे पूर्ण बांधलेलं असायला पाहिजे होतं इथं समोर, पण आता हे कालांतराने पडझड झाली इथली, त्यामुळे इथं तुम्हाला काहीही दिसत नाही. पण तसं इथं सिस्टम असायला हवं होतं. तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट समोर. ह्या बुरुजावर ती गेल्यानंतर शत्रूवरती वार करण्यासाठी वापरण्यात जाणारे हे सगळं ठिकाण. आणि बघा, इथं आतमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथं वाट पण आहे आतमध्ये जाण्यासाठी, पण आता आपण जाणार नाहीत कारण आपण खालचे बुरुज बघितलेत. हे बघा, हे सगळे फसवे रस्ते हे बनवलेले शत्रूची दिशाभूल करण्यासाठी.